त्याने शहरात जायचे ठरविले. घरच्यांचा निरोप घेऊन हरी शहराकडे जायला निघाला. वाटेत जंगलात त्याला एक विहीर दिसली. त्या विहिरीतून त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू आले. पाहिले तर काय, त्यात एक वाघ, एक साप व एक माणूस अडकलेला दिसला. हरीला पाहताच वाघ म्हणाला, मित्रा, मला या विहिरीतून बाहेर यायला मदत कर. मी तुझा खूप आभारी राहील. पण हरी म्हणाला, अरे बापरे, तू तर वाघ आहेस. मी जर तुला वाचवले तर तू मला खाऊन टाकशील. तेव्हा वाघ म्हणाला, नाही नाही, मी तुला खाणार नाही. माझे कुटुंब माझी वाट पाहत असणार. कृपया मला लवकर बाहेर काढ. तेव्हा हरीला त्याची दया आली व त्याने वाघाला विहिरीतून बाहेर काढले. मग हरी पुढे जाणार तितक्यात सापाने त्याला बाहेर काढण्याची विनंती केली. पण हरी म्हणाला, नको रे, तू तर विषारी प्राणी आहेस. तू जर मला चावलास तर मी मरून जाईन. पण साप म्हणाला, नाही नाही, जो कोणी मला मदत करेल त्याला मी बिलकुल चावत नाही. सापावर विश्वास ठेवून हरीने त्यालाही विहिरीतून बाहेर काढले. मग विहिरीत राहिलेल्या माणसाने हात जोडीत म्हटले, अहो दादा, मला या विहिरीतून बाहेर काढा ना. पण तेव्हा साप म्हणाला, नको मित्रा, त्याला वाचवू नकोस. तो कोणाचीही उपकार लक्षात ठेवत नाही, विसरून जातो. त्याला विहिरीतून बाहेर काढू नकोस. पण हरीला त्या माणसाला बाहेर काढल्याशिवाय जायला जमेना. त्याने हात ठेवून त्या माणसाला विहिरीतून बाहेर काढले. मग त्या माणसाने हरीचे खूप आभार मानले. सांगितले, मी सोनार आहे. शहरात माझे मोठे दुकान आहे. शहरातून घरी जाताना मला भेटायला नक्की ये. मग सगळ्यांना मदत करून हरी शहराकडे गेला. कामासाठी वणवण फिरला, पण त्याला कुठेच काम मिळेना. शेवटी नाराज होऊन तो आपल्या गावी परत जायला निघाला. जंगलातून जाताना त्याला वाटले की आपण आपल्या मित्रांना भेटून जाऊया. म्हणून तो वाघाच्या गुहेकडे गेला. वाघाने त्याचे स्वागत केले व म्हणायला लागला, मित्रा, माझ्या हातून एका राजकुमाराचा मृत्यू झाला आहे. त्याचे हे सोन्याचे कडे मी तुला बक्षीस म्हणून देतो. त्यांचा तू स्वीकार कर. वाघाचा निरोप घेऊन हरी जंगलातून जाता जाता विचार करू लागला की मी या सोन्याच्या कड्यांचे काय करणार. जर मी हे शहरात विकले तर मला त्यातून पैसे मिळणार व माझी गरिबी दूर होणार. असे म्हणून तो परत शहरात सोन्याऱ्याकडे गेला. मग सोन्याऱ्याने त्याचे आनंदाने स्वागत केले. बोलता बोलता हरीने सोन्याच्या कड्याबद्दल सांगितले व त्याची चांगली रक्कम द्यायला सांगितली. सोन्याऱ्याने कडे हातात घेताच ओळखले, हे तर मीच राजकुमारासाठी केले होते. हे हरीकडे कसे आले? हरीनेच तर राजकुमाराला मारले नसेल ना. या विचाराने त्याने हरीला आपल्या दुकानात बसवून थेट राजाच्या दरबारात पोहोचला व राजाला कडे दाखवत म्हणाला, महाराज, हे पहा, राजकुमाराचे सोन्याचे कडे हरीने विकायला आणले आहेत. मला तर असे वाटते की त्यानेच राजकुमाराला मारले असावे. हा मोठा गुन्हा आहे. सैनिक पाठवा व त्याला कैद करा. त्याप्रमाणे राजाने हरीला तुरुंगात टाकले. तेव्हा हरीला कळले की साप सांगत होता ते खरे होते. माणूस लगेच उपकार विसरून जातो. पण आता हरी तुरुंगातून सुटणार कसा? तेवढ्यात तिथे तो साप हजर झाला व म्हणायला लागला, घाबरू नकोस, मी एक युक्ती करतो. मी जाऊन राणीच्या पायाला चावतो, ज्याने ती मरणार नाही पण बेशुद्ध पडेल. 3 दिवसांनी तू शिपायांना सांग की तो राणीला बरे करेल. त्याप्रमाणे सापाने राणीच्या पायाचा चावा घेतला व हरीने तिला शुद्धीवर आणली. मग राजाने खुश होऊन हरीला बक्षीस मागायला सांगितले. तेव्हा हरीने आपली सगळी हकीकत राजाला सांगितली. राजाला सोन्याऱ्याचा खूप राग आला व त्याने सैनिक पाठवून सोन्याऱ्याला तुरुंगात टाकले व हरीला सोन्याचे भरपूर नाणी बक्षीस म्हणून दिली व त्याची तुरुंगातून सुटका केली.